नमस्कार रसिक श्रोते हो नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, बऱ्याचदा असं होतं की आपल्याला काही प्रश्न पडलेले असतात आणि थोडी निराशा त्यामुळे आलेली असते. त्या प्रश्नाचं उत्तर सापडत नसतं. मात्र अशा वेळी रूढ अर्थानं अशिक्षित असणारी एखादी व्यक्ती एखादं वाक्य बोलते आणि लख्ख प्रकाश पडावा तसं त्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. त्या वाक्यातून आयुष्याचं तत्त्वज्ञान मांडलं जातं आणि आपण खरोखर अचंबित होतो. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे आजची कथा. ही कथा ऐकल्यानंतर मला काय म्हणायचं आहे हे तुमच्या नक्की लक्षात येईल. ऐकणार आहोत प्रियदर्शिनी तगारे यांची कथा सोबत. पुढचं दार ढकललं गेलं. उमाताईंनी कूस पालटून बघितलं. दारात कुणीसं उभं होतं. डोळ्यांवर एकदम उजेड आल्यानं कोण ते उमगलं नाही. मावशी, बरी आहेस ना? आवाजावरून त्यांनी ओळखलं. ये ग रश्मी, अशी संध्याकाळची का झोपलीस? सहजच. आताशा दोन्ही गुडघे खूप दुखतात, अगदी कळ लागते. अधूनमधून पडते मग अशी. औषध आणलंय ना? हो ग, औषध घेते, पण ते सगळं जाऊ दे. तू आज किती दिवसांनी आलीस? मावशीला विसरलीस की काय? काहीतरीच काय, विसरेन कशी? पण येणं जमेना. यंदा अनुप 10वीला आहे ना. क्लासेस, टेस्ट सिरीज, नुसता धुमाकूळ चाललाय बघ. मी तर अगदी हेलपाटून गेले. तिच्या बोलण्याचं उमाताईंना हसू आलं. खरंच रश्मी, तुम्हा मुलींना हा एक नवीन व्यापच झालाय बघ. आजूबाजूला बघते ना मी. ह्या क्लासमधून मुलांना आणायचं, त्या क्लासला सोडायचं. बिचारी आई सारखी गाडीवरच. पण का गं, हे जरा अतिच होतंय असं नाही का वाटत तुला? वाटून काय करायचंय? मुलांना अपडेट ठेवायचं तर हे सगळं करणं आलंच. कसली कॉम्पिटिशन आहे गं? काही म्हण बाई, आमच्या मागं असलं काही नव्हतं. तू काय, आमची नंदिता काय, कुठल्या कुठे शिकलात. सायकलवरून जात येत होता, आता म्हणजे. बरं ते जाऊ दे, बैस, जरा तुझ्यासाठी काहीतरी करते. नको मावशी, मी पळतेच आता, असं म्हणून रश्मी गेलीसुद्धा. पाठमोऱ्या रश्मीकडे बघताना उमाताईंच्या मनात आलं, रश्मीचा मुलगा 10वीत गेला. आपल्या नंदिताबरोबरचीच ती. तिची आई सुलभा, आपली बालमैत्रीण. दोघींची लग्न एकाच सुमारास झाली. पहिल्या बाळणपणाला दोघी 8-15 दिवसांच्या फरकात माहेरी आलो होतो. ते सारं आठवून उमाताईंच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. पुढच्याच क्षणी मनात आलं, नंदिताचं सगळं सुरळीत असतं तर आज तिचंही मूल रश्मीच्या अनुप एवढं. एक दीर्घ उसासा टाकून त्या किचनकडं वळल्या. सकाळीच त्या बाईंकडून 2 वेळच्या पोळ्या लाटून घ्यायच्या. एकटीचं असं किती असणार? 2 वेळच्या मिळून 4 पोळ्या खूप व्हायच्या. एखादी उरायचीच. सकाळीच भात आमटी केली की झालं. संध्याकाळचे पाय अगदी भरून यायचे. ओट्याशी उभं राहणं अशक्य व्हायचं. वाटायचं रात्री एखादी गरम भाकरी करावी, पण आता तेवढी उमेदच नाही. परवा कितीतरी दिवसांनी नंदिता आली. तिनं येताना कसलासा तो दावणगिरी डोसा आणला होता. जरा वेगळ्या चवीचं बरं वाटलं. तशी पोरीला माया आहे. विचाराच्या नादात उमाताईंनी कसं तरी जेवण उरकून निर्वानिरव केली. सगळी औषधं आठवणीनं घेतली. बाहेरच्या खोलीत TV लावण्यापूर्वी कॉटवरचं बेडशीट नीट केलं. आताशा त्या झोपायला बेडरूमकडं जातच नाहीत. काही वेळ TV बघता बघताच डोळा लागतो. बऱ्याचदा अपरात्रीची जाग येते. मग झोप कशी ती नाहीच. मग काही बाही विचार येत राहतात. त्या TV लावणार, तोच फोनची रिंग वाजली. गुडघा चोळत त्या कॉटवरून उठल्या. हॅलो, आवाज निमिषचा होता. त्यांना खूप आनंद झाला. हॅलो आई, कशी आहेस? बरी आहे मी. बोलताना त्यांचा आवाज भरून आला. तू कसा आहेस बाळा? मी मजेत आहे. ये ना एकदा सवड काढून, अगदी एकटं वाटतं. सध्या तरी जमणार नाही, कंपनीत खूप काम आहे. त्यात आता मी प्रमोशनला ड्यू आहे. हो का? सांभाळून राहा. मुलं कशी आहेत? आणि मानसीचा जॉब ठीक आहे ना? उमाताईंना वाटलं आपला आवाज निर्जीव होत चाललाय. निमिषचं लग्न होऊन 12-13 वर्ष झाली. तेवढ्या वर्षात 1-2दाच गेलो असो आपण. निमिष आणि मानसी दोघांची नोकरी, आणि तेव्हाच गुडघेदुखीची सुरुवातही होती. दिवसभर मुलांना सांभाळणं झेपायचं नाही. हळूहळू मानसीचे आईवडील त्यांच्या मदतीला यायला लागले.
बऱ्याचदा ते तिथंच असायचे. मग आपलं जाणं कमीच होत गेलं. मुलांना त्यांचा लळा लागला. निमिष एकदा म्हणाला, आई तुझा फारसा सहवासच नाही ग आमच्या मुलांना, त्यामुळं आपण काय ते ओळखायचं ते ओळखून घेतलं. नंदिता पहिल्यापासून स्वतंत्र विचारांची. तिनं सायन्सला जाण्याऐवजी सोशॉलॉजीत डिग्री घेतली. मुंबईला सोशल सायन्सेसचे कसले कसले कोर्सेस केले. तिचे प्रोजेक्ट, खेडोपाडी हिंडणं सगळं मग वेगळंच होऊन गेलं. हे होते तर काही वाटलं नाही, पण पुढं कठीण वाटायला लागलं. आपण अनेकदा तिला लग्नासाठी विचारलं, पण म्हणाली, आई माझी वाट 4 चौघींसारखी नाही गं. हे सगळं स्वीकारणारा नवरा मिळाला तरच, पण तसा मिळणं कठीणच. त्यापेक्षा आताशा तर तिचं येणं जाणं वेळी अवेळी झालं. कशाला मेळच लागेना. काही विचारण्यापूर्वीच एक दिवस नंदिता बोलली, आई मी एके ठिकाणी जागा बघितली आहे, तिकडं राहायला जाईन. अगं पण नंदा, वेगळी जागा कशाला? इथं 4 खोल्यांच्या फ्लॅटमध्ये मी एकटीच तर आहे. तिच्या चेहऱ्यावर क्षणभर चलबिचल दिसली. एकदम उभी राहत म्हणाली, आई त्या जागेत मी आणि माझा एक मित्र दोघे राहणार आहोत. त्याला इथं राहणं ऑकवर्ड होईल. तिच्या बोलण्याचा अर्थ ध्यानी यायला थोडा वेळ लागला, पण कळल्यावर मुळापासून हादरल्यासारखं झालं. नंदा, लग्न करताय का तुम्ही? छे ग, त्या तसल्या बंधनांवर दोघांचाही विश्वास नाही. शिवाय आमचं फील्ड म्हणजे सारखी पायांना भिंगरी, सततचे दौरे, माणसांना भेटणं. पण मग असं एकत्र राहणं? आई म्हणूनच तुला कसं सांगावं कळत नाही. तू अजून त्याच जुन्या विचारात गुरफटलेली. तसं नाही ग बाळा, तुमच्या नात्याला मग कोणताच अर्थ नाही ना. समाजाचा विचार, हे बघाई जग खूप पुढे गेलंय. शिवाय जॉयनं पूर्णपणे या कार्यालाच वाहून घेतले आणि तू फार डोकं शिणवू नकोस, यासाठीच मी वेगळं राहायचं ठरवलंय. नंदिताचं बोलणं ऐकून लक्षात आलं, हे सारं आपल्याला झेपणारं नाही. आता आपण तिचा विचार डोक्यातून काढून टाकायचा, पण तेही तितकंसं सोपं नव्हतं. नात्यागोत्याचे, शेजारपाजारचे चौकशी करत राहतात. त्यांना उत्तरं देताना जीव मेटाकुटीला येतोय. आज रश्मीमुळं हे पुन्हा सगळं ढवळून निघालं. नंदिता आली की फक्त विचारते, बरी आहेस ना? बस, या पलीकडं खोलात जाणं नाही. गेले काही दिवस खूप एकटं वाटते. मोठ्या आवाजात टीव्ही लावते, तेवढाच घराला जिवंतपणा वाटतो. आताशा काही वेळ अंधारून आलं की जीव घाबरतो. वाटतं कुणीतरी सोबतीला हवं. शेजारच्या फ्लॅटमधल्या ज्योतीला तसं म्हणलं तर म्हणाली, एखादी बाई बघा काकू, रात्रीची झोपायला येईल सोबत. तिनंच 2-3 ठिकाणी चौकशी केली. एका बाईला घेऊन आली. बाई बरी वाटली, पण म्हणाली रोजचे 500 रुपये घेईन. ते ऐकून घशाशी औंढा आला. हे झेपणारं नाही हे ओळखून नंतर कळवते म्हणलं. वाटलं जगण्याचा केवढा गुंता होऊन बसलाय. कधी काळी कामाला दिवस पुरायचा नाही आणि आता दिवस कसा घालवावा हा प्रश्न आहे. संध्याकाळी जो तो आपापल्या घरी गेला की वाटतं या भिंती खायला उठतील. रात्रीचा डोळ्याला डोळा लागत नाही. या असल्या विचारांनी मस्तक भणभणून जातं. पहाटे पहाटे मग आज झोप लागली. सकाळी कामाला मावशी आल्या. त्यांच्याबरोबर कुणीतरी बाई होती. माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह बघून मावशी म्हणाल्या, ही बहीण हाय माझी थोरली. 2 रोज आली आ. चल म्हणलं माझ्या संग, 2 घरं जाऊन करून येऊ पटशिरी. मावशींना थोडी मदत करून ती त्यांची बहीण बाहेरच्या खोलीत भिंतीला टेकून बसली. मी तिच्याकडं बघितलं. काठापदराचं चौकड्याचं लुगडं, अंगात चोळी, कपाळाला बुक्का आणि गळ्यात तुळशीची माळ. तिच्याकडे पाहत म्हणलं, ताई वारकरी का तुम्ही? वय, आम्ही वारकरीच. कुठं राहता? म्या पार लांब तकडं जतकडं राहते. इतक्या लांबून आलात? वय, काय करायचं, ही धाकलीसारखी ये ये म्हणून मग आलो बघा. कुठं तरी राहायचं आता, आपल्याला काय. कोण कोण असतं घरी? कोण कोण काय सांगायचं ताई, मालक वारलं 10 वर्षामागच. मुलं बाळं हाय की एक पोरगा, 2 पोरी. पोरी गेल्या लगीन करून. मग पोराचं लग्न? कशाचं ताई लगीन, पोराला संगत नीट नाही लागली. दिला काढून घरातनं, बाहेर 5 वर्षामागच काढला. तवापासनं त्वांड बी बघायला नाही त्याचं. मग घरात एकट्याच राहता? एकली कशानं? पांडुरंग हाय की सोबतीला, त्यानंच समज दिलाय नशिबाला. मग त्याचाच भरोसा. रातचं त्याचं ध्यान करत बसती. मग काय वंगाळ वाईट मनात येत नाही मनाला. एकट्यानं जीव नाही घाबरत? अहो पांडुरंगानंच दिली ही ध्याई, ती बी त्याचीच की. जशी दिली तसा एक दिवस घेऊन बी जाईल. आपण कशाला विचार करायचा ताई? खरं की नाही सांगा मला.
उमाताईंना आतून उचंबळून आलं. एकाएकी सगळी घुसमट थांबली. समोर साक्षात पांडुरंग उभा भासला आणि मन लख्ख झालं. प्रियदर्शनी तगारे यांची सोबत ही कथा आपण ऐकली.